ओके, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या लाडक्या चॅनल ध्येय कोचिंग क्लासेसमध्ये. मित्रांनो, आपण आता 6वीचा सराव संच पूर्ण बघत आहोत आणि सराव संच 1 आणि 2 आपण अपलोड केलेले ऑलरेडी. आणि सराव संच 3 जो आहे तर तो रेकॉर्ड झालेला होता, परंतु काही कारणास्तव ती फाईल करप्ट झाल्यामुळे तो आपण अपलोड नाही करू शकलो. ठीक आहे, तर हा तुमचा सराव संच 4 असणार आहे आणि जर सराव संच जो 3 आहे तो पण लवकरात लवकर येईल. ठीक आहे, काळजी करण्याचे कारण नाही. ठीक आहे, तर आता आज आपण बघणार आहे सराव संच 4, ज्यामध्ये हे प्रश्न आहेत बघा. पूर्ण प्रश्न मी इथं लिहिले आहेत पूर्ण व्यवस्थित. ठीक आहे, आपण एक एक बघूया. खूप सोपे प्रश्न आहेत बघा. आणि आपला जो चॅप्टर आहे पूर्णांक संख्या, त्या चॅप्टर मधील हे पूर्ण प्रश्न आहेत. ओके, तर आता बघा, सर्वात पहिला प्रश्न आहे आपला, खालील संख्यांचे ऋण संख्या व धन संख्या असे वर्गीकरण करा. ठीक आहे, धन संख्या आणि ऋण संख्या या संख्येमध्ये काय करायचं, आपल्याला वर्गीकरण करायचंय. तर कसं करायचं बघा, अतिशय सोपी पद्धत आहे. आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत कुठली ऋण संख्या आहे आणि कुठली धन संख्या आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्या संख्येसमोर असं वजाचे चिन्ह असतं, असं ऋण चिन्ह असतं, त्यांना म्हणतो आपण ऋण संख्या. आणि ज्या संख्यांसमोर हे बघा इथे तुम्हाला हे जसं धन चिन्ह असतं त्याला म्हणतो आपण धन संख्या. तर आपल्याला काय करायचं, फक्त वर्गीकरण यांचं करायचं आहे. तर करूया आपण. बघा, मी इथं लिहिलंय उत्तरमध्ये धन संख्या लिहिलंय इथं, मग समोर आपण काय करूया, धन संख्या लिहूया. ओके, तर बघा धन संख्या, आता इथून जायचं, इथून सुरुवात करायची. बघा इथं बघा समोर धन 4 दिलेलं आहे, धन 4, धन 4 ही काय मग धन संख्या आहे, बरोबर. त्यानंतर ही नाहीये. हा, आता इथं बघा, आता या संख्येसमोर तर काहीच नाही दिलेलं, मग ही कुठली संख्या असणार, काहीच नाही दिलेलं. ज्या संख्येसमोर काहीच दिलेलं नसतं ती पण धनसंख्या असते. तिच्या समोर सुद्धा धनचिन्ह असतो, परंतु आपण लिहित नसतो. ठीक आहे, म्हणून हा आपला जो 7 आहे तो पण काय आहे, धनसंख्या आहे. ओके, मग कॉमा करून आपण लिहूया 7, नंतर कॉमा. बघा इथं पण काय धन 26, मग ही पण काय असणार, धनसंख्या असणार. त्यानंतर ही नाहीये, ही ऋण संख्या आहे, ही पण ऋण संख्या आहे. हे बघा हिच्या समोर काहीच नाही, आता आपण बघितलं, मग ही पण काय असणार, धनसंख्या असणार. त्यानंतर ही वजा 25 ही नाहीये, हा धन 8 ही धनसंख्या आहे, धन 8. त्यानंतर या संख्येसमोर सुद्धा काही नाहीये, ही संख्या, ही 5 जी संख्या ही सुद्धा काय आहे, धनसंख्या आहे. त्यानंतर इथं बघा ऋण 4, ऋण 12 आणि इथं बघा फक्त 27 दिलेले आहेत, म्हणजे ही पण काय धनसंख्या आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण धनसंख्या लिहिल्या. आता लिहूया आपण ऋण संख्या. ऋण संख्येसमोर ऋण चिन्ह असते बघा, म्हणून ही येणार ऋण 5 ही ऋण संख्या आहे. त्यानंतर ऋण 2 ही ऋण संख्या आहे. त्यानंतर ऋण 49 ही ऋण संख्या आहे. ऋण 37 ही सुद्धा ऋण संख्या आहे. त्यानंतर ऋण 25 ही सुद्धा ऋण संख्या आहे. त्यानंतर ऋण 4, त्यानंतर समोर ऋण 12. ओके, संपलेले आहेत. एवढ्या काय आहेत, धन आणि ऋण संख्या यामध्ये आहेत. ठीक आहे, आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. चला बघा, खाली काही शहराचे तापमान दिले आहे, चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा. आता यांचे लेखन करायचं होतं, परंतु मी तर जागाच नाही ठेवलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं, याचा आन्सर बरोबर तुम्हाला काहीच्या खाली लिहायचं आहे. ठीक आहे, मी इथं तिसरा प्रश्न लिहिलेला आहे, काही हरकत नाही, मी आन्सर इथं लिहिणार. ठीक आहे, कारण त्याचं खूप छोटा आन्सर आहे, एवढ्या जागेमध्ये ते आपलं बसणार. ओके, चला बघूया, मग एक एक बघूया. तुम्ही पण आन्सर याच्या खाली लिहायचं बरं का, हा प्रश्न लिहायचा आणि त्याच्या खाली इथं उकल करून किंवा उत्तर करून इथं तुम्ही काय लिहायचं, आन्सर लिहायचं. ओके, मग बघूया. सर्वात तुम्हाला स्थान दिलेलं आहे, तापमान दिलेलं आहे, स्थानवरती दिलेलं आहे, खाली तुम्हाला तापमान दिलेलं आहे. पहिलं स्थान आहे शिमला. आता शिमलाचं काय दिलेलं आहे, 0° खाली 7° सेल्सिअस, 0° खाली 7° सेल्सिअस. अतिशय सोपं, 0° पेक्षा जर खाली असला तर तो नेहमी काय असतो, तो असतो ऋण. काय असतो, ऋण. म्हणजे तापमान इथं काय असणार, ऋण असणार. म्हणून आपण त्याला असं लिहिणार की जो आपला शिमला आहे, शिमलाचं जे आन्सर येणार ते काय येणार, म्हणून
इथं काय येणार मग तिसऱ्याचा आन्सर? ते येणार किती उडतोय तो? 120 मीटर अंतरावर उडतोय, म्हणून याचा अंतर येणार धन 120 मीटर. 120 मीटर. ठीक आहे. आता चौथा काय दिलेला आहे? भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे. भुयार माहिती आहे ना? भुयार काय असतं? भुयार घर असतं बघा. भुयार घर आतमध्ये खाली म्हणतो आपण त्याला, जमिनीच्या खाली गोडाऊन म्हणतो आपण त्याला. गोडाऊन केलेलं असतं बघा, ते भुयार घर. तर काय ते जमिनीखाली 2 मीटर आहे. आता जमिनीच्या काय आहे? खाली आहे. खाली म्हणजे काय असणार? ऋण. म्हणून याला आपण काय लिहायचं? याला आपण लिहिणार ऋण 2 मीटर. ऋण 2 मीटर असं आपण लिहिणार. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा जो सराव संच 4 आहे तो इथं संपलेला आहे. ठीक आहे. असेच पुढचे जे सराव संच आहेत ते आपण घेऊन येणार आहोत. ठीक आहे. तर ते बघण्यासाठी तुम्ही एक काम करा, आपलं जे चॅनल आहे ध्येय कोचिंग क्लासेस, त्याला एकदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आहेत त्या मिळत राहतील, वेळेवर मिळतील. ठीक आहे. आणि तुम्ही व्हिडिओ बघून पूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित घेऊ शकता. ठीक आहे. आणि तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचणी वाटत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून आम्हाला पाठवू शकता, जेणेकरून आम्ही त्यामध्ये इम्प्रूव्ह करू. ओके. ठीक आहे. चालेल. सो थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.